निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे. तर आज पुन्हा एकदा एक सुंदर गोड छान असा अनुभव मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे. अनुभव एका पुण्याच्या ताईंचा आहे. या ताईंना 7-8 वर्षांपासून एक शारीरिक व्याधी जडली होती आणि त्या 10-12 वर्षांपासून स्वामी सेवेत देखील होत्या, परंतु तरी देखील त्यांचा प्रश्न सुटत नव्हता. तर त्या प्रदीपदादांकडे आल्या, मठामध्ये आल्या आणि मठातून गेल्यानंतर त्या ताईंना सुंदर अशी अनुभूती आली. त्यानंतर त्यांचा त्रास पूर्णतः बरा झाला आणि विशेष म्हणजे या ताईंनी सेवा देखील सुरू केली नव्हती. तर यासोबतच अजून काही अनुभव त्यांना आले, तर तेच अनुभव आपण आज ऐकणार आहोत. अनुभवाला सुरुवात करण्या अगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते. गुरु आदरणीय प्रदीपदादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते. तर अनुभव शेअर करताना या ताई सांगतात की गेल्या 7-8 वर्षांपासून मला चालताना खूप दम लागायचा. अगदी थोडंसं चाललं तरी एवढा दम लागायचा की मला बोलताही येत नव्हतं. तर ताई असं म्हणताय की मला असं वाटायचं की मी जॉब करते आणि जॉब करण्यासाठी मी बसने जात असते. तर बसने जाते आणि त्यामुळे माझी धावपळ होते, म्हणून मला असं होत असावं. परंतु त्रास हा खूपच वाढत गेला, कमी काही होत नव्हता असं या ताई सांगताय. अनुभव शेअर करताना पुढे ताई म्हणताय, मग एक दिवस माझी मैत्रीण मला म्हणाली, अगं तुला खूप त्रास होतोय आणि तू तुझ्याकडे लक्ष दे, तू एकदा डॉक्टरकडे जाऊ नये, काय आहे नक्की बघ, कारण तुझं वय एवढं नाही आणि ह्या वयामध्ये असा त्रास होणं खरोखरच चांगलं नसतं. आणि त्यानंतर मग मागच्या वर्षी असं झालं की माझ्या छातीमध्ये खूप दुखायला लागलं आणि एवढा त्रास व्हायला लागला की मग मला तो सहनच होत नव्हता. अगदी बसले तरीसुद्धा माझ्या छातीमध्ये कळा यायच्या. आणि ताई असं म्हणताय की माझ्या मनात तर वेगळ्या शंका यायला लागल्या की मला काही हार्टचा प्रॉब्लेम तर नाही झाला ना. आणि घरातलेही मला बोलायचे की तू आता स्वतःकडे लक्ष दे, एवढा त्रास होत तर आपण डॉक्टरांकडे एकदा जाऊया. मग त्यानंतर मी डॉक्टरांकडे गेली. तर डॉक्टरांनी सांगितलं की ताई तुमचं हार्ट वीक झालं आहे, तर त्यासाठी आपल्याला काही चेकअप्स करावे लागतील आणि रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला समजेल की काय झालं आहे. असं ऐकल्यानंतर ताई असं म्हणताय की मला आणखीच भीती वाटायला लागली. आधीच एवढं घरामध्ये कर्ज, त्याच्यासोबत इतर सारे प्रॉब्लेम्स देखील होते आणि त्याच्यातच आता दवाखान्याचा नवीन खर्च म्हटल्यावर मला आणखीच टेन्शन यायला लागलं. अनुभव शेअर करताना ताई पुढे म्हणताय की मी 10-12 वर्षांपासून स्वामी सेवेत आहे आणि एक दिवस असंच मी यूट्यूबवरती प्रदीपदादांचे अनुभव ऐकले होते आणि त्यानंतर मी दादांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु मला 15 दिवस काही रिप्लाय आला नाही. आणि त्यानंतर मग 15 दिवसांनी प्रदीपदादांनी मला महिला सेवेकरी ग्रुपला जॉईन केलं. मला मठामध्ये यायचं होतं आणि मग मला महिला सेवेकरी ग्रुपवरतीच सर्व माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या मदतीने मी दरबारासाठी मठामध्ये आले. आणि मठामध्ये आल्यानंतर मला प्रदीपदादांनी माझ्या प्रॉब्लेमवरती सेवा दिली आणि सेवा दिली होती, परंतु मी घरी गेले आणि सेवा सुरूही केली नव्हती, परंतु मला बरं वाटायला लागलं. आणि आता जवळपास 1 वर्ष झालं तो त्रास कधी थांबला मला समजलंच नाही. तर या ताईंना पहिली प्रचिती येथेच आली. प्रदीपदादा ज्याप्रमाणे म्हणतात की तुम्ही मठाची कमान ओलांडल्यानंतर तुमचा 70% प्रश्न सुटलेला असतो, त्याचप्रमाणे या ताईंचा 70% प्रश्न सुटलेला होता. तर 30% प्रश्न हा आपण सेवेने सोडवायचा असतो. परंतु ताई 10-12 वर्षांपासून स्वामी सेवेत होते आणि तीच सेवा त्यांची कुठेतरी कामं आली. याची प्रचिती स्वामींनी या ताईंना दिली, प्रदीपदादांपर्यंत पोचवलं आणि त्यांना सुंदर अशी अनुभूती आली. तर त्यांचा जो त्रास होता तो पूर्णतः बंद झाला. तर ही एक स्वामी लीलाच आहे. तर अशा प्रकारे या ताईंना सुंदर अशी अनुभूती आपल्या मठातून म्हणजे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ आपल्या या मठातून आली, प्रदीपदादांकडे आल्यानंतर आली. तर अशक्य ही शक्य करतात स्वामी. नितांत श्रद्धा आणि विश्वास ठेवला तर नक्की स्वामी आपल्याला प्रचिती देतात. तर यानंतर अजून एक अनुभव आपण या ताईंचाच ऐकणार आहोत. तर या ताईंना सुंदर अशी प्रचिती आली. जशा त्या मठातून गेल्या त्यानंतर त्यांना त्रास अजिबातच झाला नाही. मग स्वतःला अनुभूती आली
मग त्यानंतर या ताई त्यांच्या बाचीला घेऊन मठामध्ये आल्या होत्या. तर त्यांच्या बाचीचा प्रश्न संतान प्राप्तीबद्दल होता. आणि दरबारासाठी आल्यानंतर या ताईंचा रात्री 11 वाजता प्रश्नोत्तरीसाठी नंबर लागला. तोपर्यंत प्रश्नोत्तरी चालूच होती. मग प्रदीपदादांनी ताईंच्या प्रश्नावरती त्यांना सेवा दिली. संतान प्राप्तीची सेवा, गणपती सेवा अशा बऱ्याचशा काही सेवा होत्या. त्याच्यासोबत काही वस्तू घ्यायला सांगितल्या होत्या. तर ताई असं म्हणताय की माझ्या मनात देखील तेव्हा खूप सारे प्रश्न आले होते की वस्तूंसाठी आता पैसे तर लागणार आहे, एवढे पैसे जाणार आता, असं काही बरेचसे प्रश्न माझ्या मनात आले होते. तर बऱ्याचशा ताईदादांच्या मनात देखील असे प्रश्न येत असतील. असाच प्रश्न या ताईंच्या मनात देखील आला होता. तर अनुभव शेअर करताना ताई पुढे म्हणताय की मग माझी जी भाची आहे ती देखील मला म्हणाली की आता हे कसं घ्यायचं, माझ्याकडे तर एवढे पैसे नाही आहेत किंवा येथे पैसे लागत आहे घेण्यासाठी. तर मग ताईंनी स्वामींना अशी प्रार्थना केली की हे जर सर्व काही जे बिल आहे ते अगदी माझ्या बजेटमध्ये होऊ द्या. तर अगदी तसंच झालं आणि त्या वस्तू देखील ताईंना त्याच रेटमध्ये मिळाल्या. आणि ह्या ताईंनी त्यांच्या भाचीला देखील समजावलं की तू जर बाहेर ट्रीटमेंट घेतली तर लाखांनी पैसे जातील, लाखो रुपये खर्च होतील. त्यापेक्षा काही थोड्याशा वस्तू आहेत ज्या सेवेसाठी लागतात, त्यासाठी थोडेसे पैसे गेले तर काही हरकत नाही. मग त्यानंतर ताईंनी देखील वस्तू घेतल्या आणि त्या घरी गेल्या. आणि मग त्यानंतर या ताई घरी गेल्या. घरी गेल्यानंतर ताईंनी सेवा सुरू केली. ताईंनी म्हणजे ह्या ज्या ताई अनुभव सांगताय त्यांच्या भाचीने संतान प्राप्तीसाठी सेवा सुरू केली. त्यानंतर 15 दिवसामध्येच ताईंना रिझल्ट आला. त्यांची रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. तर ही दुसरी प्रचिती या ताईंना स्वामी सेवेतून मिळाली, प्रदीपदादांकडे आल्यानंतर मिळाली. आणि मग त्यानंतर या ताई मठामध्ये आल्या. प्रदीपदादांना त्यांनी सांगितलं. मग दादांनी सांगितलं की आता काय टेन्शन आहे माऊली तुला, आता सर्व तर काही ठीक आहे. तर मग दादांनी एवढंही सांगितलं की 14 महिन्यांनंतर बाळाला घेऊन तुम्ही इथे येणार आहे. तरी देखील या ताई टेन्शनमध्येच होत्या. मग प्रदीपदादांनी सांगितलं की तुम्हाला मुलगा होणार आहे, आता या व्यतिरिक्त अजून काय सांगू मी. तरी देखील या ताई टेन्शनमध्ये आल्या. मग दादा म्हणताय अजून काय हवं आहे तुम्हाला. आता एवढंही सांगतो की बाळाच्या उजव्या मांडीवरती एका तुळशीपत्राची खूण असेल. आणि खरोखरच आता मुलगा झाला आहे आणि 2 महिने झाले मुलगा होऊन आणि बाळाच्या उजव्या मांडीवरती तुळशीपत्राची खूण आहे आणि बाळ एवढं हुशार आहे. आणि हे बाळ स्वामींचा तारक मंत्र ऐकल्याशिवाय झोपत नाही, एवढं छान हसतं. श्री स्वामी समर्थ असं म्हटलं की तेव्हा देखील हसतं आणि अतिशय हुशार आहे, अजिबात त्रास देत नाही. तर खरोखरच अंगावर शहारे येतील अशी ही प्रचिती आहे. प्रदीपदादांनी सांगितलेल्या प्रत्येक वाक्याची अनुभूती या ताईंना आली. दादांनी जे जे सांगितलं होतं ते अगदी सत्य झालं आणि ताईंना गुड न्यूज तर मिळालीच, त्याच्यासोबत ताईंच्या घरामध्ये एक सुंदर असं बाळ जन्माला आलं आणि तेही अतिशय हुशार असं बाळ जन्माला आलं. तर जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नाणे त्याला, परलोकी ना भीती तयाला. अशक्य ते शक्य करतात स्वामी. तर या ताईंना सुंदर असे अनुभव प्रदीपदादांनी दिलेल्या सेवेतून आले. तर स्वामी म्हणतात जो अनन्य भावाने मला शरण येतो त्याचा योगक्षेम मी चालवतो. त्याचप्रमाणे आपण जितक्या श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींना शरण जातो, सेवा करतो, आपला प्रामाणिक प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे स्वामी आपल्याला त्याचं फळ देत असतात. कसा वाटला तुम्हाला या ताईंचा अनुभव ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यासोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा आपण भेटणारच आहोत सुंदर छान एखाद्या माहितीसोबत किंवा गोड अशा अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.